तर मी आहे ढोसाच्या आत, कारण मी आलो आहे माटुंग्याला. आणि माटुंगा म्हणजे साऊथ इंडियन फूडचं द लेजेंडरी हब. म्हणजे आजचा जो एपिसोड आहे लेजेंड्स ऑफ मुंबई, ज्यामध्ये आपण लेजेंड्स ऑफ माटुंगा बघणार आहोत की माटुंग्यातल्या अशा काही ओल्ड खतरनाक फेमस रेस्टॉरंट्स ज्यांनी माझ्या आयुष्यात साऊथ इंडियन फूड काय असतं हे एस्टॅब्लिश केलं. आणि ही आहे ती जागा जी म्हणजे सर्वात फेवरेटचं नाव आहे शारदा भुवन. तर ह्या शारदाला बघाल तुम्ही तर तुम्ही म्हणाल की काय जागा आहे, काय नॉस्टॅल्जिया आहे, काय फ्लोरिंग आहे, बाकडी आहेत, काय खुर्च्या आहेत, काय मेनू कार्ड आहे आणि काय जेवण आहे. तर पहिलं कुठल्याही रेस्टॉरंटला आलो मी साऊथ इंडियन तर माझी एक फेवरेट डिशची ऑर्डर असते, ती आहे शिरा उपमा हाफ हाफ. जी हाफ हाफमध्ये मजा येते ना ती बाई फुलमध्ये मजा नाही. मग ट्राय करूया. रवा परफेक्ट भाजले गेला आहे, त्याच्यामध्ये तूप उगी जास्त अजिबात नाही आहे. फ्लेवर जो आहे पायनॅपलचा तो पण एकदम सटल फ्लेवर आहे. म्हणजे त्याचं जे पायनॅपल आहे ना हे वालं, ही धमाल आहे. जसं दाखवला पायनॅपल, आता बघा मनुका. वडा मनुका कसला आहे बघ ना, काजू. एकदा शिरा खाऊन बघ. याचं दरवेळी सेम एक्सप्रेशन, याला काही काही लागायला याचं एक्सप्रेशन सेमच. पायनॅपल शिरामध्ये पायनॅपल कधी फोडी नाही घालले त्याची. मग फोडी पहिल्यांदा खातोय मी. खतरनाक ना. खूप ऑथेंटिक आहे, खूपच ऑथेंटिक आहे. शिरा असावा तर असा, म्हणजे या शिराला का उपमा नाही. या शिराला माझ्याकडनं डेफिनेटली मिळतो आहे ऑफिशियल. नाही आता का उपमा. एकदम बेसिक उपमा. हे बघ, ही जी उडीद डाळ आहे ना, उडीद डाळ ती ह्याच्यात भरपूर लागते. मला वाटतं हे जे आहे ना थोडंसं ब्लँड लागलं मला यावेळी. थोडंसं मीठ कमी आहे, पण मीठ कमी ते चांगलं असतं, कारण मीठ जास्त झालं तर त्रास होतो. तर एवढं उपमाला मजा येत नाही याच्यात. त्या उपम्याला माझ्याकडनं मिळतो आहे नॉर्मल थम्सअप. आपण सांबाराचा वेगळा, सांबार एकदम वेगळाच आहे. नॉट ॲट ऑल ऑर्डिनरी सांबार. सांबाराचा जो माल आहे ना तो आणि पाणी हे असं वेगळं वेगळं झाल्यामुळे ते झालं. थोडी अशी पावडरी चव येते. आता आपण मागवलं आहे इडली आणि वडा. एक तर वडा असा मस्त कुरकुरीत आहे ना, मी तोडतो. हे बघ काय क्रंची आहे बघ. हा 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 हा, सॉफ्ट कापसासारखं मेदूवडा आहे, कापसासारखं. सो बाहेरून छान क्रंची आहे आणि आतून फुल सॉफ्ट आहे. आणि काय छान सांबारला पकडून ठेवतो तो, परफेक्ट आहे मध्ये. या सांबाराला ना थोडी माशासारखी चव आहे. गोवन फिश करी कसं आहे, कसा वाला फ्लेवर आहे गोवन फिश करी सारखा. हा मेदूवडा आहे आणि मेदूवड्यामध्ये बघ मिरची सगळं आहे. हा मेदूवडा धमाल आहे. मेदूवडाला मिळतोय माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आता आपण इडली खाऊया. काय सॉफ्ट आहे इडली, पण का छान तुटते पण ती. मला इडली हा आयटम ऑलवेज असा एशियन आयटम वाटतो. जॅपनीज स्टिकी राईस आणि काय असतं ना गोष्टी. पाव हा पाव, तांदळाचा पावच आहे. तांदळाची बावली. नुसती इडली एवढी टेस्टी आहे ना, कधी कधी नुसती इडली एवढी बंडल लागते ना खायला, किंवा सांबार आणि चटणीत बुडवावं लागतं त्याला. पण ह्याचा जो आतला माल आहे, जो भात आणि जो बनलंय ते फर्मेंट झालंय व्यवस्थित ना. इडली इडलीचं ते ना चरे नाही लागत आहे. बिलकुल पण नाही. जेव्हा जिभेवर असं करतो ना, हो, हे होतीये चप्पट चप्पट. टेस्ट एकदम म्हणजे लिटरली एकदम हा पण उपमार का लागतोय काय. आणि चटणी बरोबर का लागतोय यार तो, एक नंबर. हाव और खोजाव वाली इडली आहे ही. त्या इडलीला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. कुठल्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंटला गेलो आणि मी घी पोळी डोसा मागवला नाही असं होऊच शकत नाही. माझ्या आयुष्यातली दी फेवरेट ब्रेकफास्ट मला आयटम कुठला असेल तर तो आहे घी पोळी डोसा. आणि शारदाचा घी पोळी डोसा हा थंड झाला तरी पण त्याला काय फरक नाही पडत. म्हणजे ज्यांना कोणाला हा बिझनेस चालू करायचा आहे आणि घी पोळी दाखवायची कशी लागवलं, तर ह्याला म्हणतात घी पोळी कशी असली पाहिजे डोस्यावरती, याला म्हणतात घी पोळी डोसा. कुठे दिसतंय तुम्हाला तेल पडतंय, तूप पडतंय, बेनेसारखं त्याला ट्रीट केलं असं काही नाही आहे. असा डोसा असला पाहिजे. हे बघ पापड एवढा हलका आहे आणि त्या खायला आवाज ऐक, असं वाटतं खाकरा खातोय. तर खाकराचा डोसा खाकरा. लेजेंडरी लेवल. मी काय म्हणतोय, हा एपिसोड लेजंडचा एपिसोड आहे. नाटुंगा म्हटलं की तुझ्यासमोर रामाष्ट येणार, मद्रास कॅफे येणार, उडीपी येणार, आनंद भवन येणार. शारदा कधी येत नाही, आणि शारदा माझं फेवरेट आहे. ही पोडगी फसली.
अरे ही डोस्यात बसली. याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल डबल गोल्डन थम्सअप. ते आजकालचे बेन्ने डोसा आणि प्रत्येक स्टॉलवरती अशी लाईन लागलेली असते डोसा खायला. जे नवीन फॅड क्रिएट झालं ना, त्या फॅडचे मी अगेन्स्ट आहे. कारण तुम्ही सगळ्या लोकांना तिथे जाऊन लाईन लावण्यापेक्षा एकदा माटुंगाला या आणि आम्ही जे जे सांगतोय तुम्हाला स्पॉट, त्या स्पॉटला ट्राय करा. कारण ते लेजिट स्पॉट आहे. तुम्हाला आता कळेल, या एपिसोडमध्येच कळेल. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. या रेस्टॉरंटला अजून माझी रिव्ह्यू द्यायचा बाकी ती आहे कॉफी. कारण फिल्टर कॉफीशिवाय आपण बोलू शकत नाही कुठली प्लेस ऑथेंटिक आहे की नाही ऑथेंटिक आहे. फिल्टर कॉफी पिताना मला माझ्या अल्पाचं नाव घ्यावंच लागणार. कारण ती प्रत्येक एपिसोड बघते आणि म्हणते अम्मे तू जातोस मला मिस नाही करत. अल्पा ही कॉफी पिताना मी तुला नक्कीच मिस करतोय. काय कॉफी आहे यार. ऑथेंटिक फिल्टर कॉफी. अजिबात गोड नाही, अजिबात त्याच्यात काय वेगळं कॅरमलाइज फ्लेवर नाही. ही जी फिल्टर कॉफी आहे ना, त्याचं चिकोरीचं जे प्रमाण आहे तेवढं परफेक्ट आहे. त्याचा जो अरोमा एवढा परफेक्ट आहे. थंड कॉफी पितो, थंड कॉफी. गरम गरम कॉफी पण नाही, थंड कॉफी आहे. पण काय कॉफी आहे. तर या कॉफीला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. मस्त रेस्टॉरंट आहे गाईज. शारदाला तुम्हाला यायचंच आहे आणि जागेचा रिस्पेक्ट ठेवायचाच आहे. कारण जागा छोटी आहे, गर्दी भरपूर असणार आहे आणि 3 ऑप्शन देतोय. त्यामुळे तुम्ही चूज करा कुठला पहिला. गर्दी कमी आहे. चला आम्ही इकडे निघतो. जेव्हा तुम्ही माटुंग्याला एंट्री करणार तेव्हा तुम्हाला एक कॉफीचा अरोमा सुटणार. आणि तुम्हाला कॉफीचा अरोमा येतोय कुठून, तर तो येतोय मद्रास कॅफेमधून. द मोस्ट ओजीएस्ट प्लेस्ड इन माटुंगा इज मद्रास कॅफे. हॅलो, मस्त दादा. आज व्लॉग करतोय तुमचा. आज माटुंगातले लेजेंड्स असा व्लॉग करतोय. आपलं माझं नाव देवव्रत. आणि दादा आपली ही मद्रास कॅफे ही जागा जी आहे, ही कॅफे मद्रास किती जुनं आहे? 1940. 1940. आणि दादा आपली जी कॉफीचा अरोमा जो अख्खा माटुंग्यात पसरलेला असतो, ती कॉफी कुठून येते? आमचं फक्त असं नाही सांगू शकत ना. पण माटुंग्यात आपण entry आमचं पण केली आहे ना. थोडं त्याच्यात. ऑफकोर्स. आणि तुमचं कसं एंट्रन्सलाच आहे ना माटुंग्याच्या, त्यामुळे तो अरोमा इकडनं सुरू चालू होतो. तर काय आहे आणि कॉफीची थँकफुली इकडे लेफ्ट पण आहे एक. हा त्याच्यामुळे. पण ही खरं त्यांची कॉफी यायचं सगळं म्हणजे आम्ही लहानपणापासून इथे म्हणजे पडीक असलेले माणसं आहोत. आणि माझं डेटिंग पण चालू झालं इकडनंच. अरे वा. म्हणजे अल्पाला पहिलं डेट करायला घेऊन होतं मी इथे घेऊन आलेलो खायला. आणि तिकडनं ती मला पटली आयुष्यात. वा वा तर या जागेचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे. वा वा. थँक्यू. तर ही आहे बटर इडली. त्याची किंमत आहे 60 रुपये सिंगल पीस. डबल पीस 120 रुपये. म्हणजे पहिली गोष्ट सॉफ्टनेस. आणि याच्यामध्ये हीच चटणी असते, पण ही जास्त ओली असते चटणी. भाई यामध्ये हे बघ दिसतोय बघ लोणी. मग लोणी हे लोणी आहे जे हे बघ सॉफ्ट मस्त. ही चटणी आहे. माय गॉड. खोबरं एवढं रिच आहे. मिरची एवढी परफेक्ट तिखट आहे. तिखट आहे मिरची. ही चटणी तिखट आहे. रंगावर जाऊ नका. लाल दिसत असेल तरी लाल करेल आतमध्ये. अशी चटणी आहे, पण बाप चटणी आहे. प्रत्येक रेस्टॉरंटचा सांबार वेगळा आहे. प्रत्येक रेस्टॉरंटचा त्याचा रंग बघ. एवढा सुंदर सांबार. मी 10 वाजता आलो आहे. हे चालू होतं सकाळी 7 वाजता आणि पीक आर ऑलरेडी संपलेला आहे. पण तरी पण सांबारला चव सकाळी जशी असते तशीच चव आहे. जर तुम्हाला हलकं फुलकं इडली मागवायची ही मस्ट डिश आहे. या ओव्हरऑल डिशला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. काय रंग बरं असतं तुमचा. चिंचचा फ्लेवर बाप. मसाल्यांचा फ्लेवर बाप. हे रसम नाही आहे, हे ऑसम आहे. याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तुला माहिती आहे कसं कशासारखं लागतंय? साऊथ इंडियन अळणी आहे. साऊथ इंडियन अळणी. टँगीनेस एक नंबर आहे. पहिली चिंचच लागते. हे टॉम यम सॉस असतो ना, तशा टाईपचं आहे साऊथ इंडियन व्हर्जन. ही अळणी आहे साऊथ इंडियन, बट इट्स मोर लाईक साऊथ इंडियन तांबडा रस्सा. साऊथ इंडियन तांबडा रस्सा. येस, बरोबर. तर आता आपला समोर जो आला आहे तो आहे तुप्पा डोसा विथ पुडी. तर हा जो तुप्पा जो प्रकार आहे तो असतो डोसा आणि अप्पम यांच्यामधलं. आणि हा जो बनलाय तो उडीद डाळपासून बनलाय. म्हणजे हे खाऊन जर मी गायला लागलो तर मला काय बोलतील माझे लोक, उडीद नारायण.
उडीत नारायण डोसा बघ काय भाई. हम्म. हम्म. जी पोळी आहे त्याची गोडीच वेगळी आहे. हे बघ ही अशी पोळी आहे बघ, कम्प्लिटली वेगळी खडबडीत आले खडबडीत दाणेदार हो ना. ती बिळी सगळं याच्यात आहे सगळं. म्हणजे या डोस्याला या चटण्यांची गरज पण नाही सांबार इंबारची. डोसा आणि अप्पमचा जो तुप्पा केलाय ना यांनी त्यात तूप पण बाप पडलंय. तुम्ही लिटरली सर्व करताय डोस्यावरती, सर्फिंग चाललंय डोस्यामध्ये किंवा सर्फिंग इन द डोसा. काय टेक्स्चर आहे बघ. हे बघ नुसतं बघ असं सॉफ्ट बघ. हे बघ भाई लेअर 2 लेअर त्याच्या 2 लेअर. PhD ऑफ साऊथ इंडियन फूड आहे ही. माझ्याकडनं या डोस्याला 100% मिळतो आहे ऑफिशियल डबल गोल्डन थम्सअप. सो आहे सेट विथ बटर डोसा. तुम्ही एकदा खाल्लं की तुमचं आयुष्य सेट होणार आहे. हे आहे लोणी. ह्याच्या मांजरीचं नाव लुनी. हातात माझ्या लोणी. आपण नुसतं पहिले खाऊया विदाऊट लोणी फर्स्ट. बोललो ना हा जो मसाला आहे ना हा मसाला मैसूरी मसाल्याचा मसाला आहे. काय मसाला आहे यार. पहिली चव गोड लागणार मग तिखट लागणार. म्हणजे मिरच्या पण आहेत त्या मिरच्या बघून खा. मी मिरची खाल्ली आहे आम्हाला तोंड अख्खं तिखट झालं आता म्हणून लोणी दिलं त्यांनी. काय लोणी आहे. मँगलोर बन असतो ना त्याला चांगला ऑल्टरनेटिव्ह आहे. हो व्हेरी गुड खरं बोलला. जर मला याला रेटिंग द्यायचं तर माझ्याकडनं याला मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. तर ही आहे यांचं शिरा आणि हा आहे उपमा. वरती आहे पोळी आणि मग आहे चटणी. पहिला आहे शिरा. कम्प्लिटली डिफरंट, कम्प्लिटली अरोमॅटिक. चा रवा जो भाजला गेला आहे वाव. जे तूप लागतं मला वाव. यामध्ये तुम्हाला दिसत आहेत मनुका आहेत आणि बेदाणे आहेत. पण ती चव जी तुपाची चव याची रव्याची चव आणि ज्याला शिऱ्यामधून जी अपेक्षा असते थोडा गोड असावा तर हा गोड पण आहे. त्याला माझ्याकडनं मिळतो आहे शिऱ्याला ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. आता खाऊया उपमा. उपम्यावरती पोळी टाकली आहे ना तिथे मला मन जिंकलं लोकांनी. हो. याचा उपमा आणि शारदाचा शिरा किलर कॉम्बो आहे एकत्र. चटणी अमेझिंग लेवलला आहे. त्यात उपमाची चव खतरनाकला फोडणीची पडली ना उपम्याला. माझ्याकडनं त्याला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आता हा ह्याचा आहे बेन्ने डोसा. तुम्ही जो खाता लाईन लावून तो वाला बेन्ने डोसा नाही आहे. ओजी बेन्ने डोसा असा असतो. उगीच तेल वाहतंय तूप गळतंय असं लोणी असा डोसा आणि एवढी क्वांटिटी असली पाहिजे तर त्याला मजा आहे. तर त्याला करा डोसाची चव आहे. तुम्ही जे खाताय ते तेल आणि तूप खाताय फक्त. आणि बाप गोष्ट काय केली आणि पोळी चटणी दिली आत बाजूला. याच्यात सर्वात इम्पॉर्टंट गोष्टमध्ये काय आहे याचं डोसाचं पीठ. हे पीठ एवढं परफेक्ट आंबवलं आहे ना त्याला लिटरली चव येते आंबोळीसारखी. पण आंबोळी डोसा आणि चटणी यार मी वेडा झालो आहे खाऊन. सगळं आंबोळीच्या घाटाने सगळं चेंज केलं म्हणून त्याला आंबोळी म्हणतात. डोसा आंबोळी घाटात नेताना ती आंबोळी झाली. माझ्याकडनं याला मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तर ही जी पोळी चटणी आहे ही दिसते ही पोळी चटणी या गोष्टीचा क्रेज लावला आहे. आणि अशी चटणी अजूनपर्यंत मी मुंबईत पण बाकी कुठल्याच साऊथ इंडियन कॅफेमध्ये खाल्ली नाही आहे कुठल्याच. या पोळी चटणीला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. आता हा जो तुम्हाला आयटम दिसतोय हा आयटम मी ह्याच्या आधी कधीच नाही खाल्लाय. ही पोळी मेदूवडा कोणी खाल्लाय का कमेंट करून सांगा. बाय डोनट सारखा सॉफ्ट आहे डोनट सारखा मेदूवडा. हा दी क्रेझिएस्ट मेदूवडा ऑफ ऑल टाइम आहे. ही जी पोळी आहे त्यामध्ये अजून एक चव लागली जी होती काळ्या मिरीची. काळ्या मिरीचे मोठे मोठे तुकडे आहेत त्यामध्ये. मेदूवडा घी पोळीला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल डबल गोल्डन थम्सअप. हे खरंच मुंबईतले लेजेंड्स आहेत. तुम्ही सगळे जेवढे अवॉर्ड्स बघताय ना ह्या रेस्टॉरंटला उगीच नाही मिळाले. या कॅफेच्या नावावरनं एक मूवी पण आहे कुठला ते कमेंट करून सांगा. नीर डोसा विथ मोदकातलं आतलं सारण. मोदकच वाटतं पाठवून बघताना मोदक वाटतो. मोदकच आहे. ओपन शॉर्मा ओपन मोदक आहे. ते तुम्हाला घ्यायचं आहे असं हातात हे टाकायचं आहे
असं आणि आपला मोदक बनवायचा आहे आणि त्याला असं करायचं आहे आणि छोटा मोदक काय आहे. मोदकला कसं आहे, मोदकची तुम्ही टेस्ट चेंज नाही करू शकत. तुम्हाला गोड जास्त पाहिजे, मेलो जास्त पाहिजे, माइल्ड जास्त पाहिजे, तिखट जास्त पाहिजे, ते तुम्ही चेंज करू शकता. ओपन मोदक खरंच भारी कॉन्सेप्ट आहे. त्याला माझ्याकडनं डेफिनेटली मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. क्रेझी लेवल होत चालली ही जागा आणि हे का जे इनोव्हेशन त्यांनी केलं इतक्या वर्षामध्ये अमेझिंग. 1940 चालू झाली आहे, अजून पण ती चालू आहे. याचा अर्थ ते काहीतरी बाप करतायत आणि मालकाचं पूर्ण लक्ष आहे. दॅट जस्ट सिक्रेट गाईज, लक्षात ठेवा. लेमन ग्रास कूलर नक्की दादा. नाव आपलं नाव सांगा ना एकदा. नमस्कार, माझं नाव मिहीर. आम्ही ऑफिस सोडून आता कॉफी प्यायला आलो होतो. खूप चांगला असतो म्हणून खायला आलोय. अरे वा, Golden दादा thumbs up मिशिका द्यायला असेल. मिशिका मस्त वाढवली यार. दाढी तुमच्याकडून घेतो. नाईस नाईस, चल बाय बाय. चांगलं नसेल तर त्यांनाच पकडा मला. यांची मिशी बघा. हे प्रेम मला खूप आवडतं लोकांचं. लेमन ग्रास कूलर आणि हे गोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी. चिअर्स. माझ्या आतमध्ये एक स्पा उघडलाय. तुम्हाला कळेल यात कुठे पण आर्टिफिशियल गोडवा नाही आहे. लेमन ग्रास भरून आहे. एवढं भरभरून आहे की तुला तुम्हाला कडवटपणा पण येतो. एवढं नॅचरल आहे ते. दादा गेले, वेगळ्या बाई आल्या इथे, पण त्यांनी रेकमेंड केलेलं आपल्याला. त्यांचे उगीच मिशा एवढ्या कडक नाहीत. तो माणूस शब्दाचा पक्का आहे. ते गिळताना असं आयुर्वेदिक वाटतं रे असं मध्ये. बोलतो ना आतमध्ये स्पा उघडला का वाटतं. हे कूलरनी आयसी आहे. मला असं वाटतं ते सब्जा वगैरे असतं ना, आपण ते पाण्यात टाकून पितो, ते थंड बॉडी ठेवण्यासाठी असतं ना, हे तसं असेल. तो थांबतच नाही बाई. आयुर्वेदिक आयटम बाय एकदम फुल. याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्ड थम्सअप. कोल्ड कॉफी. आपण इतक्या वर्ष आयुष्यात जी कॉफी पितो ना कोल्ड कॉफी म्हणून, ते खोटं आहे. ही आहे कोल्ड कॉफी. हा कोणचं कॉफी आहे. मिनी डेअरी मतलब ओ स्ट्रॉंग कॉफी आणली आपल्यासाठी भाई. आपण जे आतापर्यंत पितोय ती कॉफी आहे, ही खरी आहे. खरी आहे. नाईस नाईस. ही खरी आहे. खरी आहे. काही आणि मी ना खरं बोलतो, मी आता एवढी कोल्ड कॉफी कडू आहे पाहिलो आहे. माझ्या बॅक ऑफ द टंगला कुठली चव माहिती आहे काय. लेमन ग्रासची. लेमन ग्रासची चव माझ्या तोंडातनं जातच नाही आहे भाई. हा कडक आयटम आहे. हवा जी जाते ना आत, ती लेमन ग्रासची जाते भाई. लेमन ग्रास क्रेझी लेवल आहे आणि हे त्याच्यावरती आहे. आणि या हॉटेलमध्ये, या रेस्टॉरंटमध्ये मॅक्झिमम लोक जी बाहेर गर्दी करतात ते एका गोष्टी करतात, ती आहे ही कॉफी. की एरियात एंट्री मारण्यामधला एक कॉफीचा अरोमा येतो, याचा येतो. सगळं आठवलं मला, सगळं. की या कॉफी पिताना मी काय काय कॉन्व्हर्सेशन केलेत लोकांबरोबर, अल्पना कसं पटवलंय, काय गप्पा मारल्या आहेत, या एका स्टेपमध्ये सगळं आठवलं. प्लीज गाईज तुम्ही कॉफी पिऊन बघा. त्यांचं दूध खूप छान आहे. तो फ्रॉथ पण बनल्यावर आणि दुधाची क्वालिटी एक नंबर त्याची. कॅफेन ॲडिक्शन असं चालेल. हे कॅफेन ॲडिक्शन चालेल मला. या कॉफीला माझ्याकडनं जेन्युनली मिळतो आहे ऑफिशियल डायमंड थम्सअप. इकडं सगळं झालेलं आहे आपलं. तर लेजेंडरी मद्रास कॅफेला मिळालेलं आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. कारण इथे तुम्हाला सगळं आवडणार आहे. ते मालक जे पण सांगतील सगळं मागवा आणि सगळं लेजेंडरी लेवलला. आणि एक नवीन समर स्पेशल त्यांची गोष्ट आहे जी आहे लेमन ग्रास कूलर. ते नक्की ट्राय करा. चला. जर माटुंग्याला आलात आणि रामाश्रय नाही आलं तर तुम्हाला पाप लागतं. कारण रामाश्रय हा सगळ्यांचा आश्रय आहे फॉर साऊथ इंडियन फूड. आणि हे असं तसं रामाश्रय नाही आहे, हे ओरिजिनल रामाश्रय आहे. हे बँगलोरचा काय संबंध नाही त्याशी. तर आता मी रामा आश्रयमध्ये आहे आणि हे जे सगळे जे जागा आहेत ना, सगळ्या जागा, या सगळ्या जागा तुम्हाला शेअरिंगमध्ये बसावं लागतं. आणि ते गर्दी खूप असते, त्यामुळे तुमच्या बाजूला कोणी वेगळं बसलं तर चकित होऊ नका.
ही मुंबईची स्टाईल आहे. चला आता आपण खाऊया शिरा उपमा. पहिली गोष्ट सर्वात जी दिसते प्रॉमिनेंटली ते आहे तूप. दोघांमध्ये भरपूर तूप आहे. घेतलेला एक मस्त घास. हा दिसतो रंग वगैरे काय एकदम बेसिक. तर पायनॅपल शिरा हा बेसिक कसा लागणार तर असा लागणार. तुम्हाला बेदाणे आणि मनुका दिसणार नाही आहेत. एकमेव इन्ग्रेडियंट जो दिसतो तो आहे प्रॉपर पायनॅपल. पायनॅपल म्हणजे अननस. पहिली चव लागते, चव आहे पायनॅपलची. मग लागतं तुम्हाला शिरा आणि मग लागतं तूप. आणि ही जागा आहे ना, ही जागा सकाळी 5:30ला उघडते आणि तेव्हापासून इथे गर्दी असते. म्हणजे सॅटर्डे संडेला इकडे याल तर सॅटर्डे संडे नंतर जी मॉर्निंग असते नेक्स्ट, जेव्हा लोक रात्रभर पार्ट्या करतात आणि सकाळी 4 वाजता त्यांना भूक लागते, तर तुम्ही बघाल की इथे लिटरली तुम्हाला वाटेल की हा कुठला क्लब आहे का. कारण लोक प्रॉपर क्लबच्या कपड्यांमध्ये उभे असतात लाईनमध्ये, पण ते क्लबमध्ये गाजवून आलेले असतात ज्यांना सकाळी भूक लागलेली असते, जे इकडे खायला येतात. सो तो सुंदर ब्रेकफास्ट जो हँगओव्हर स्पेशल आहे तो रामाशेला मिळतो. आणि हा जो शिरा पण आहे हा एकदमच हँगओव्हर स्पेशल आहे. तुम्हाला कम्फर्ट देणार आहे एकदम. आपण जेवढे पायनॅपल शिरे खाल्ले त्याच्यातलं सगळ्यात स्ट्रॉंग पायनॅपलचा फ्लेवर ह्याच्यात आला. ह्याच्यात कडक सगळ्यात pineapple. जास्त पायनॅपल लागतोय. माझ्याकडनं या पायनॅपल शिराला मिळतो आहे ऑफिशियल थम्सअप. चला आता आपण खाऊया याचा उपमा. उपमा मला बघा ना काय मस्त रंग उपमाचा आहे. बघ टेक्स्चर बघ उपमाचं. सगळं डाळ बी काय मस्त सगळी पण आहे. बघा एवढा सॉफ्ट रवा आहे ना, एवढा सॉफ्ट. त्याचे भाजलंय ना, व्यवस्थित भाजलंय. तूप मजबूत पडलंय, मीठ बी चांगलं पडलंय. जो बेसिक फ्लेवर पाहिजे तो बेसिक फ्लेवर पण आहे याला व्यवस्थित. आणि माझ्याकडनं मी याला तिथे ऑफिशियल डबल थम्सअप. आता खाऊया आपण मैसूर साधा डोसा. खूप लोकांना मैसूर म्हणून खूप वेगळ्या गोष्टी येतात, पण हा मैसूर आहे भाई. आणि मैसूर म्हणजे मजा असते ती ह्याची, या लाल चटणीची, जो खोबऱ्याची असते ना ही. सर्वात सुंदर याचं डोस्याचं पीठ, खूप छान पीठ. हा जरा सॉगी होतो कारण त्यात मैसूर लागतं याच्यात. आणि परत हा पण तुपाने माखलेला आहे. नुसता डोसा खाण्यापेक्षा मैसूर डोसा खायला आवडतो आणि ते फ्लेवर येतो त्याला. ह्याच्यावर मला माहिती आहे का बात मिळते ते तो एक घी पोळी डोसा. आम्ही याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल डबल थम्सअप. पोळी बघायची तिघांची पण. आज आपण जे 3 लेजेंडरी बघितले रेस्टॉरंट, त्या तिघांची पण पोळी वेगवेगळी आहे. तुझी माझी पोळी जमली रे, कशी झकास पोरगी पटली. ही पोडगी फसली, अरे ही तोंडात बसली. मला चावा जास्त लागतंय. मी ते डोसे खाल्लेले ना मगाशी 2 डोसे ते बाकी गायब झाले. म्हणजे हा डोसा आहे ना, हा मी आता खाल्ला तर मी आज नशीब मी हा शेवटला खातोय. कारण जर मी आधी खाल्ला असतो सगळं स्टार्टिंगला त्याच्या पुढे मी काही खाऊ शकलो नसतो. सांबार मी डुबकवलंय. सांबार बाप आहे. बादलीभर सांबार पीक, बादलीभर. मगापासून आपण ज्या गेलो रेस्टॉरंटला त्याच्याहून हा क्रेझी लेवलला सांबार आहे. या डोसाच्या आधी त्या सांबाराला मिळतो माझ्याकडनं ऑफिशियली गोल्डन थम्सअप. हँड्स डाऊन दी बेस्ट सांबार इन माटुंगा हा रामाश्रयला मिळतो. त्याची पोळीला माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्सअप मिळतो आहे, पण डोशाला माझ्याकडनं मिळतो आहे ट्रिपल थम्सअप. नक्कीच या माटुंगाच्या लेजेंडरी रेस्टॉरंटच्या एपिसोडची ही सांगता आहे. तुम्हाला कसे वाटले? आय नो इथे अजून भरपूर आहेत. आर्या भवन आहे, उडुपी आहे, ते बाहेरचा हॉटेल आपल्याचं नाव विसरत एक आहे. भरपूर माटुंग्यामध्ये लेजेंडरी हॉटेल्स आहेत आणि ते मी नक्कीच कव्हर करणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कुठले मी कव्हर केले पाहिजेत. आणि हा माझा लेजेंडरी एपिसोड कसा वाटला माटुंगाचा ते पण कमेंट करून सांगा. कुठल्या रेस्टॉरंटला जायचं पहिलं खायला सांगायचं झालं तर तुम्ही कुठेही जा, तिन्ही रेस्टॉरंट चांगलेच आहेत. प्रत्येकाची आपापली क्वालिटी आहे, प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे, प्रत्येकाची आपापली क्वांटिटी आहे आणि प्रत्येकाची आपापली प्राईस आहे आणि प्रत्येकाचा आपापला फील आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं या एपिसोडमध्ये दिसलं आहे की तुम्हाला कुठला फील आवडतो, कुठल्या रेट्स आवडतात, कुठली क्वालिटीवरती कुठली क्वांटिटी आवडते, ते सगळं झालेलं आहे. ते बघा आणि ठरवा आणि माटुंग्यात येऊन साऊथ इंडियन नाश्ता नक्की करा.